आज आम्ही जळगाव जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं संयुक्तरित्या निवेदन दिलं. आपण मागील हप्त्यामध्ये बघितलंच, पारधी बायपास हा जो हायवे आहे, हा हायवे खचला 1 वर्षाच्या आत. मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की मागच्याच हप्त्यामध्ये आपल्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय, त्याचप्रमाणे गिरीश भाऊ महाजन हे मंत्री महोदय, खासदार स्मिताताई वाघ व त्या प्रकार बाकीचे आमदार हे मागच्या हप्त्यामध्ये फोटो सेशनसाठी तिथे गेलेले होते. त्यांनी फोटोशूट केले आणि त्यांनी सांगितलं की जे संबंधित ठेकेदार असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. पण मला असं सांगायचं आहे, जर तुम्हाला गुन्हे दाखल करायचेच आहे तर त्याच दिवशी का नाही केले? आणि जर गुन्हा दाखल करायचा आहे तर कोणत्या दिवशी गुन्हा दाखल करायचा आहे, काय कारवाई करायचं आहे? तुम्ही गुन्हे दाखल करायची तारीख डिक्लेअर करा. आम्ही मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत येऊ. आम्ही मागे नाही येणार, कारण की आमच्यासाठी जनता ही सर्वप्रिय आहे आणि ठाकरे घराणं हे जनतेला म्हणजे 80% समाजकारणाने 20% राजकारण करतं. पण हे महायुतीचं दडबदली सरकार, हे नपुसक सरकार हे जनतेच्या मरणाची वाट पाहत आहे. कुठेतरी थांबायला पाहिजे. म्हणून आज आम्ही शांततेच्या मार्गाने निवेदन दिलेलं आहे. येत्या 8 दिवसाच्या आत जर यांनी याच्यावर कारवाई नाही केली तर सर्वात मोठं जन आंदोलन आम्ही छेडल्याशिवाय राहणार नाही. मला सांगायचं आहे, खालून वरून सरकार त्यांचंच आहे. हे जरी काम एखाद्या ठेकेदाराला दिलेलं असलं तरी त्यांच्या मर्जीशिवाय, त्यांना विचारल्याशिवाय हे काम दिलेलंच नाही. म्हणून गिरीश भाऊ महाजन हे स्वतःला संकट मोचक म्हणतात, पण मला असं म्हणायचं की गिरीश भाऊ महाजन हे जळगाव जिल्ह्याचा हा शनी आहे. म्हणून हे शनीचं संकट जर दूर करायचं असेल तर येत्या निवडणुकीमध्ये आम्ही मनसे स्टाईल आणि शिवसेना स्टाईल त्यांना लोकशाही मार्गाने आम्ही हिसका दाखवू. या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला कुठेतरी पाठीशी घालता असं तुमचं म्हणणं आहे? 100%. कारण की कॉन्ट्रॅक्टर सुद्धा दबक्या आवाजामध्ये पडद्याच्या आड असं सांगतात की हे जेव्हा काम आम्ही सुरू केलं, काम सुरू करत असताना यांनी आमच्याकडनं काही प्रमाणामध्ये कमिशन घेतलं. त्या कमिशनच्या भीतीपोटी ते कारवाई करतात किंवा गुन्हा दाखल असं सांगतायत. म्हणून हे कुठेतरी थांबायला पाहिजे. शेवटी जनतेचा पैसा आहे, आमचा सर्वसामान्याचा हा टॅक्सचा पैसा आहे. याचा कुठेतरी उपयोग चांगल्या गोष्टीमध्ये व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही आज हे निवेदन दिलं. आमदार असो, खासदार असो, गिरीश महाजन असो, नीताताई असो, या ठिकाणी जेव्हा पाहणी केली त्या पाहणी त्यांनी असंही सांगितलं की आम्ही तत्काळ गुन्हे दाखल करून घेऊ. आता गुन्हा दाखल झालेला नाहीये, परंतु हा तुम्हाला काय वाटतं, स्टंटबाज होता का? हा स्टंटबाज तर होताच, पण हे जे दिवस जे लांब जात आहे 7-8 दिवस, हे वाटाघाटीचे दिवस आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर, संबंधित कंपनी याच्यामध्ये जर त्यांची वाटाघाटी व्यवस्थित तिथे नाही झाली तर मग ते गुन्हे दाखल करतील. जर वाटाघाटी व्यवस्थित झाली कमिशन बाजमध्ये तर गुन्हे दाखल होणार नाही. पण आम्ही ठाकरेंचे सैनिक, मनसे आणि शिवसेनेवाले आम्ही कधी शांत बसणार नाही. या जळगाव जिल्ह्याला भ्रष्टाचार मुक्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. बायपास हा बंद झाल्यापासून सगळी वर्दळ ही शहरातून जाते आणि कालच या ठिकाणी मोठा अपघात झालेला आहे. एक महिला या ठिकाणी ठार झालेली आहे. अहो, या महायुती सरकारच्या सत्ताधारीतील हे जे जळगाव जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी आहे यांना लाजा वाटायला पाहिजे. यांच्या दडबदरीपणामुळे, यांच्या नपुसकपणामुळे एक महिला आणि एक पुरुष यांनी आपला जीव गमवावा लागलाय. 2 कुटुंब उद्ध्वस्त झाले. कशासाठी? फक्त यांच्या कमिशनासाठी. अरे यांना काय, आता तोंडामध्ये आता शब्द मी आवरून घेतो, पण यांनी जर कमिशन घेतलंच नसतं तर ठेकेदाराने एकदम व्यवस्थित काम केलं असतं. अरे सुधरा रे, तुम्ही सुधरा. तुम्ही जर बाळासाहेब ठाकरेंच्या याच्यामध्ये राहिले असते ना, यांना आम्ही टिंबर लाता मारून यांना परेशान करून टाकलं असतं. मग या संदर्भात ते सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे का आपण? 100% आम्ही करणार. जसं मुकुंद भाऊंनी सांगितलं, आम्ही सर्वजण मिळून सर्व मनुष्यवधाचा गुन्हा आपण दाखल करू. आणि हे जे संबंधित ठेकेदार आहे, संबंधित अधिकारी आहे, यांचं वेतन पण रोखलं जायला पाहिजे आणि यांचं पेन्शन पण थांबायला पाहिजे. कारण की जोपर्यंत हे थांबणार नाही तोपर्यंत हे सत्र चालूच राहील, असं मला आपल्या माध्यमातून सांगायचं.